आमच्या इथे हे याचं झाड आहे, त्यालाही फळं आली आहेत आणि मी ती कलेक्ट केली आहेत। तर आपल्याला जे हे फळ लागतं ते परिपक्व लागतं। बेलफळ जे आहे ते फोडून घ्यायचं। बेलाच्या फळापासून झाडांसाठी खत किंवा लिक्विड फर्टिलायझर बनवण्यासाठी आपल्याला बेलफळ लागणार आहे। तर खराब झालेलं बेलफळ जे असतं ते वापरायचं नाही। असं बेलफळ आपल्याला चालणार नाहीये। तर असं आतला जो गाभा आहे त्याचा रंग जो आहे तो ऑरेंज किंवा असा लाईट केशरी पाहिजे आणि तो सुस्थितीत पाहिजे। असा खराब झालेला जो गर असतो फळांचा तो आपल्याला नाही चालणार आहे। तर फळ फोडून पाहायचं ते चांगलं आहे की नाही। तर आपल्याला साधारण असा गर त्याचा लागणार आहे। तो ते जे कवच असतं ते कठीण असतं त्या फळाचं, तर पूर्ण गर जो आहे तो आपण काढून घेऊया। बेलाच्या फळाच्या गरापासून आपण लिक्विड फर्टिलायझर बनवणार आहोत प्लांटसाठी। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साधारण 1 लिटर पाणी, 1 बाउल गर आहे हा बेलाच्या फळाचा, आतला लेयर जो असतो तो घेतलाय मी, साधारण मीडियम साईजचं एक बेलफळ आहे हे, आणि गूळ पावडर आहे। तुम्ही अखंड गूळ सुद्धा वापरू शकता। गूळ जुना असेल तर तो उत्तमच आहे। गूळ वापरल्यामुळे फर्मेंटेशन होण्यास मदत होते आणि स्मॉल बॅक्टेरियाज असतात ते तयार करतो गूळ, आणि जास्त इफेक्टिव्ह आपलं फर्टिलायझर आहे किंवा जे खत बनतं ते छान बनतं। तर बनवण्याची प्रोसेस पाहूयात। तर कोणतंही कंटेनर घ्यायचं जे तुमच्याकडे आहे आणि मी 1 लिटर पाणी घेणार आहे त्याच्यात। तर आपण 1 लिटर पाणी घेतलंय आणि आपलं जे 1 बाउल गर जो आपण काढलेला आहे फळाचा बेलाचा तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। फक्त पिवळसर गरच घ्यायचा, काळपट गर घ्यायचा नाही। आणि साधारण 1 छोटा चमचा गूळ पावडर आहे ही, ती घ्यायची टाकून। तर सर्व घटक जे आहेत ते असे छान मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये आपण गूळ पावडर वापरल्यामुळे आपलं जे लिक्विड फर्टिलायझर बनणार आहे त्याला फर्मेंटेशनला त्याचा फायदा होतो। छोटे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये तयार होतात आणि खत जे आहे ते उत्तम बनतं। तर अगदी स्मॉल क्वांटिटीमध्ये ते टाकायचं आहे, जास्त गूळ टाकायचं नाही, त्याने मुंग्या लागण्याची शक्यता असते। साधारण 1 लिटर पाण्यासाठी मी छोटा चमचा 1 गूळ पावडर वापरली आहे। तुम्ही जुना गूळ असेल तर तो वापरू शकता, तो उत्तम काम करतो। तर मी गूळ पावडर वापरली आहे त्याच्यासाठी। तर आपलं हे फर्टिलायझर साधारण 15 दिवस लागतात बनायला। तर हे झाकून एखाद्या सावलीच्या एरियामध्ये ठेवून द्यायचं आहे। आपण 15 दिवसांनी याची अपडेट पाहूयात। रोज दिवसातून एकदा आपलं जे फर्टिलायझर आहे ते असं छान मिक्स करून घ्यायचं, याने ते जास्त इफेक्टिव्ह बनण्यास मदत होते। तर साधारण 15 दिवसांनी आपलं फर्टिलायझर बनतं आणि ते आपण गाळून घ्यायचं प्लांटला द्यायच्या आधी। तर आपलं जे लिक्विड फर्टिलायझर बनलंय बेलफळापासून ते पाण्यामध्ये डायल्यूट करून आपण प्लांटला द्यायचं आहे। नेहमी जेव्हा आपण लिक्विड फर्टिलायझर बनवतोय ते तसंच नाही प्लांटला द्यायचं, पाण्यामध्ये ते विरघळवायचं आणि मगच द्यायचं आहे, ते उत्तम काम करतं। तर साधारण समप्रमाणात पाणी घ्यायचं। 1 ग्लास आपलं लिक्विड फर्टिलायझर आहे तर 1 ग्लास मी पाणी घेतलं या कंटेनरमध्ये आणि आपण हे मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही या फॉर्म मध्ये ते तुमच्या झाडाला देऊ शकता, ते उत्तम काम करतं। मुळं जी असतात ती प्लांटची ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्या झाडाला याचा फायदा होतो। बेलाच्या फळापासून हे बनलेलं जे लिक्विड फर्टिलायझर आहे ते झाडांसाठी उत्तम काम करतं। यामध्ये फायबर असतं, व्हिटॅमिन सी असतं, जे झाडांच्या उत्तम ग्रोथसाठी मदत करतं। तुम्ही फ्लावरिंग प्लांट किंवा फ्रूट प्लांटसाठी हे वापरू शकता आणि नेहमी पाण्यामध्ये डायल्यूट करूनच या गोष्टी झाडांना द्यायच्या आहेत, तेव्हाच त्या उत्तम काम करतात। झाडांची मुळं ते ॲब्झॉर्ब करतात आणि झाडांच्या ग्रोथसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी मदत करतात। तर हे होतं बेलफळाच्या फळापासून बनवलेलं आपण लिक्विड फर्टिलायझर। नक्की बनवण्याचा प्रयत्न करा, ते फायदेशीर आहे झाडाच्या आरोग्यासाठी। पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट बेस्ड रेसिपी सोबत। हॅपी गार्डनिंग।